ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर जसं की आपण ऐकलंय अनेक वर्षांपासून आपण कृष्णांच्या लीलेंचं क्रमवारीप्रमाणे चर्चा करतोय आणि हे जे आजचं प्रवचन होतं ते खरं आपल्या शेवटच्या NVCC यात्रेमध्ये कंप्लीट करायचं होतं, पण तेव्हा ते आपल्याला स्लॉट काही कारणास्तव न बसल्यामुळे ते राहिलेलं होतं. सो वी आर कन्क्लुडिंग दिस सिरीज ऑफ लेक्चर्स सिरीज दॅट इज हॅपनिंग 4-5 साल से. तर शेवटच्या लेक्चरचं नाव आहे विरह भाव, द मूड ऑफ सेपरेशन ऑफ गोपीज. जे वृंदावनचे गोप सगळे कसं आहे, सगळेच भगवंताचे भक्त उत्तम आहेत, तसा भेदभाव नाहीये, पण तरी पण त्या भक्तीमध्ये उत्तम भक्तीमध्ये काही लोकांची अजून विशिष्ट गुण असतील तर त्या विशिष्ट गुणांना पॉइंट आउट करायला काही हरकत नाहीये. सगळेच भक्त उत्तम आहेत. तर विरह भावची चर्चा करायची कॅपॅसिटी तर तशी माझी नाहीये स्वतःहून काही अंडरस्टँडिंग. तर आजचं जे प्रवचन आहे त्यातलं काही भाग आपण पुणे यात्रेत आताच्या शेवटच्या चर्चा केलेली आहे, पण एक सारांश रूपामध्ये टू ट्राय टू गिव्ह द क्रक्स, एक सॉलिड पिन पॉइंट करून की काय गोपींचा मूड आहे, कोणता नक्की मूड आहे. हायएस्ट डिवोशनल सर्व्हिस पैकी त्यांचा हायएस्ट मूड म्हटलं हे सगळं एवढं हायएस्ट आहे की आपल्यासाठी हे खूप वरच्या लेवलचं आहे. पण आज भक्तिधर ठाकूर सेड की आपल्याला हे माहिती तरी पाहिजे. भले आपल्यासाठी ते खूप लांबचा साक्षात्कार आहे आता, पण तो आपल्याला माहिती तरी पाहिजे. त्या हिशोबाने आपण ही चर्चा करत आहोत. सो व्रजलीलेची क्रमवारी आपण घेतली. श्रीमद भागवतम नुसार त्याची एक आतली स्टोरी वेगळी आहे. मान्य, भगवंताचा जन्म झाला मथुरेमध्ये, लगेच ते गेले वृंदावनला. साधारणपणे 11-11.5 वर्ष ते वृंदावनला होते. आणि आपण सगळे ऐकलेले की वृंदावनच्या लीलांमध्ये पण 3 पार्ट होतात. पहिल्या 3-3.5 वर्षांचा पहिला पार्ट, नंतरच्या 3-3.5 वर्षांचा दुसरा पार्ट आणि शेवटच्या 3-3.5 वर्षांचा तिसरा पार्ट. पहिल्या 3-3.5 वर्षांमध्ये प्रामुख्याने भगवंत जे लीला करतात ते वात्सल्य रस. कृष्ण आपल्या घरीच असतात, ते बाहेर जातच नसतात. मग अंगणात वगैरे जात असतात, पण पलीकडे आपल्या गावाच्या बाहेर जात नसतात, अंगणात शेजारच्यांच्याकडे. तर तेव्हा कृष्णाच्या सगळ्या लीला मॅक्झिमम यशोदा आणि नंद महाराज वात्सल्य रस मध्ये. अनेक शेजारच्यांकडे माखन चोरी केली. लहान मुलाची मोठी होत असतात, वयोमानाने त्याची क्रमवारी बदल व्हायला पाहिजे. कधी कधी लहान सांगायला लागतं काय अजून आईच्या मांडीवर बसते, चल बाहेर.
ऍक्च्युली कुठे मला पण ऐकलंय कृष्णलीलेमध्येच, कृष्णलीलेमध्येच ऐकलं. जेव्हा कृष्ण जायला लागले वाचलं, पहिले ते लहान होते 3-4 वर्षाचे, तर आईच्या मांडीवर बसायचे, आई प्रेमाने आलिंगन घेऊन त्याला उचलायचे. मग नंतर जेव्हा ते वासरं चालायला जायला लागले कृष्ण, तेव्हा ते 4 वर्षाचे झाले होते. बायोलॉजिकली 5 वर्षाचे व्हायला पाहिजे, पण कृष्ण लवकर वाढले आपण जे ऐकलेलं आहे. मग तेव्हा ते वासरं चालून जेव्हा परत यायचे, तर आई प्रेमाने जाऊन जायची आणि त्यांना कडे उचलायची. तर कृष्ण वुड फील लिटिल ऑकवर्ड की आई मला कडेवर का उचलते. आणि ते म्हणतात माझे सगळे मित्र बघतायत, हसतील की ते मला, ते घरात उचलत चालू दे, बिकॉज दॅट इज स्टिल द चेंजिंग एज. त्या चेंजिंग मध्ये आईने प्रेमाने मुलाला घरात उचलत चालून जाईल, पण माझे मित्र बघून हसतील काय की अजून बारक्या परासारखा आईच्याकडे जातोय. सो ये वाज हैविंग, बच्चों के सामने तो, मेरे फ्रेंड्स के सामने तो मत उठाओ, मेरे को बच्चे हंसेंगे मेरे. सो दैट हैपेंस. सो हम देखते हैं कि ऐसे प्रकार से फिर तो नेक्स्ट 3.5 साल का जो लीला हो गया, जब भगवान वृंदावन में शिफ्ट हो गए थे रहने के लिए. आधी गोकुळला राहायचे, मग छट्टी करायला राहायचे. तिथे ज्या लीला झाल्या ते भगवंतांच्या साख्य भाव बनल्या. कृष्ण अपने सवंगुड़ी के साथ बछड़ों को चराने का स्टार्ट किया 1 साल के लिए, 1-1.5 साल के लिए, और बाद में 2 साल के लिए गायों को चराया. तर आपल्या कृष्णा मेन रस वॉज स्पेंड टाइम वॉज विथ बॉय इक्वल ग्रुप ऑफ फ्रेंड्स. साख्य रस मधल्या त्यांच्या जास्तीत जास्त लीला तेव्हा होत्या. आणि तेव्हा गोवर्धन पर्वत उचलला गेला आणि मग कालिया वर्धन लीला वगैरे त्या सुमारास कृष्ण 7 वर्षाचे झाले. आणि नंतर ते 3-3.5 वर्ष जे आहेत तेव्हा कृष्णाच्या गोपीं बरोबरच्या लीला चालू झाल्या, विच वॉज द मेन वॉज माधुर्य रस. आणि 10.5 वर्षाचे असताना साधारणपणे आपण जे आता NBCC ला ऐकलं, तिथल्या यात्रेत कंसाने अक्रूरला पाठवलं आणि अक्रूर कृष्णाला घेऊन ते आपण सगळे सीन ऐकले की कशा गोपी रडत होत्या आणि शेवटी रथासमोरून झोपल्या की आमच्या अंगावरून रथ जाऊ दे, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. तर आता आपण चर्चा करतोय, खरं हा गोपींचा शाश्वत मूड आहे, ज्याला आपण वेडा भाव म्हणतो. इट्स देअर जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास. तुमच्यापैकी सगळ्यांना जवळजवळ माहितीये आपण भगवंतांचे दास आहोत, हे आपलं ओरिजिनल आयडेंटिटी का आपलं नेचर आहे. पण त्या ब्रॉड नेचर मध्ये, त्या ब्रॉड भगवंतांचे सेवक हे नेचर मध्ये 5 रस येतात, शांत रस, दासरस, साख्य रस, वात्सल्य रस, माधुर्य रस. त्याच्यामध्ये हायेस्ट येतो माधुर्य रस. पण सगळ्या ब्रजवासींमध्ये सर्वात तीव्र प्रेम आहे गोपींचं. पण त्या गोपींच्या ह्याच्यात एक स्पेशल क्वालिटी आहे त्यांच्या एवढ्या तीव्र प्रेमाची, त्याला म्हणतात विरह भाव. म्हणजे काय? विरह, विरह शब्द का अर्थ क्या हो गया? विरह भाव वृंदावन का छोड़ दो, सेपरेशन. सेपरेशन इज अ फिजिकल थिंग. हाँ, कभी कभी सेपरेशन से हम खुश भी हो जाते हैं. सेपरेशन always may not give right to विरह भाव. It can give right to wonderful भाव. So सेपरेशन खाली फिजिकल फैक्ट को डिटरमाइन कर रहा है, वो भाव दे रहा है. सेपरेशन से बहुत कुछ भाव होते हैं. कोई बड़े बिजनेसमैन होंगे तो प्रभुपाद बोलते थे उनका हमेशा अपना मनी से सेपरेशन रहता है. कुछ व्यवहार नहीं हो गया तो भी तिजोरी खोल के आधे शाम को खिलेंगे. पैसा व्यवहार तो हुआ नहीं है तो कल जितना ही पैसा रहेगा ना. पर बिजनेस में तो उसको गिनने में मजा आता है. हर दिन रात को सोने के पहले गिनेगा कितना है तिजोरी में. दिन भर सेपरेशन में था तो मैंने बोला कुछ व्यवहार नहीं किया तो ही है ना. So separation is a physical fact, but विरह भाव is feeling of separation. एक बघा मराठीत आपण म्हणतो समोर व्यक्ती, तुमच्या घरी पण आहे, समोर व्यक्ती असतो तेव्हा आपल्याला त्याची एवढी किंमत कळत नाही, भांडतो एकमेकांशी. पण तो व्यक्ती गेला की आठवण येते. आता जो कपाट पण कधी
कधी वेगळे भाव भौतिक जगतातले असे असतात. हा जोक एखादा इथे बोलला नाही पाहिजे गोपींच्या ह्याच्यात, आता आठवला तर बोलतोय, आठवतो बोल. और ये कभी बचपन में मैंने सुना था, मैं नॉर्थ इंडिया में था ना बचपन में, ग्वालियर बैरकपुर ऐसा नॉर्थ इंडिया में था हम बचपन में, तो तब हिंदी में सुना था ये शो जोक. हाँ, तो मैं इसलिए हिंदी में कहता हूँ, भले प्रवचन मराठी है पण मी हिंदीत ऐकलेलं होतं नॉर्थ इंडिया. तो एक श्रीमती जी का देहांत हो गया होता है. तो श्रीमान जी होते हैं जो, वो मना नहीं 45, 50, 60 जो भी है, श्रीमती जी का देहांत हो गया. तो श्रीमान जी जो है थोड़ा सा खेद या शोक प्रकट कर रहे होते. ओ श्रीमती जी, अभी आप नहीं हैं, फिर अभी मेरे को सुबह सुबह स्नान के लिए गर्म पानी कौन देगा. So he was crying in mood of separation. अभी कैसे होगा, अभी तो आप मेरे को प्रेम से इतना सुबह सुबह चाय देती थी. जैसे 2-3 कुछ वाक्य बोले तो किसने पूछा, अहो मतलब जो भी, हाँ जी, आपको आपके पत्नी की याद आ रही है कि चाय और गर्म पानी की याद आ रही है. एग्जैक्टली किसकी याद आ रही है आपको, तुमची आई अजून असतात. anyway, so आपको याद किसकी आ रही, पत्नी की गर्म पानी की, स्नान की. तो ये भौतिक दुनिया का विरोध है. वी ऑलवेज रिलेट सेपरेशन विद सम फिजिकल थिंग. ये तो वही प्रेम है भौतिक दुनिया का. काम और प्रेम इज, काम भावना इज ऑलवेज बेस्ड ऑन सम फिजिकल. कितना भी करो, पति पत्नी का रिलेशन, माँ बेटे का रिलेशन थोड़ा सा प्योर तो है ही नहीं, बट समव्हाट सेल्फलेस है, सम एंगल ऑफ सेल्फलेसनेस है उसमें, नहीं ऐसे नहीं, बट स्टिल समव्हाट सेल्फलेस है. पर एक्चुअली सेल्फलेस रिलेशन एक आधी सोल के लेवल में भगवान के साथ असू शकतो, होऊ शकतो. सो हॅविंग सेड दॅट, वृंदावनचे जे भक्त आहेत आणि खास करून गोपीस जे आहेत त्यांचा हा शाश्वत गुण आहे की कायम म्हणजे भगवंत जवळ असतील तरी ते भगवंतांना एवढे मिस करत असतात, एवढी आठवण करत असतात की भगवंत समोर असताना त्यांना वाटतं की भगवंत कुठे आहे, भगवंत माझ्याजवळ नाही. त्यांचा बघा, वस्तू नसताना त्याची आठवण आपल्याला जास्त तीव्रतेने येते. स्वाभाविक फॅक्ट आहे जगातलं. आपल्याकडे असते वस्तू तेव्हा त्याची किंमत नसते, तेव्हा आपण वी डोंट गिव्ह देम व्हॅल्यू. हा भौतिक जगतातला झाला. पण गोपींचं कसं आहे, कृष्ण समोर असतील तरी ते ह्याच पूर्वी विचार करतात की कृष्ण इज नॉट देअर. त्यांचे त्याच्यात खूप तीव्रतेने विचार येतो. कृष्ण तिथे असतात नाही, म्हणजे जेव्हा कृष्ण वृंदावनला होते आणि सकाळी ते जायचे कुठे, गाईंना घेऊन चालायला, तर सूर्योदयाच्या वेळी ते जायचे, सूर्यास्ताच्या वेळी ते यायचे. तो होल डे फॉर 12 hours गोपीज वर इन मूड ऑफ सेपरेशन. कारण त्या कृष्ण लांब गेलेले. आणि जेव्हा कृष्ण जवळ असायचे when Krishna and Gopis would meet, त्यावेळेला त्यांच्याकडे विचारायचे की कृष्ण आपल्याला आता सोडून जातील, आपल्याला आता आहेत बरोबर, पण आता आहेत बरोबर हा त्यांच्याकडे प्रॉमिनंट भाव नव्हता. आता आहे भगवंतांबरोबर झुलन लीला करतायत, भगवंतांबरोबर होली लीला करतायत, पण तरी पण मेन भाव काय होता की काही वेळातच कृष्ण आपल्याला सोडून जातील, आपल्यापासून म्हणजे सोडून जातील, म्हणजे कायमच्या जातील हा एक वेगळा विषय झाला. इव्हन सनराईज टू सनसेट थोड्या वेळाकरता ते सोडून जातील, हा सुद्धा एक मूड ऑफ सेपरेशन आहे. सो गोपींच्या मनात कायम भगवंत आपल्याला सोडून गेले, जात आहेत, गेलेले आहेत, आपल्यापासून लांब आहेत, अशाच तीव्र भावनेत गोपी कायम असायचं. त्याकरता ते फेमस उदाहरण आहे आपल्याकडे, आपण गेलेलो आहे कुठे, नंदगाव बरसांच्या मध्ये नाही, ते तर संकेत पण बरसनाजवळ, हा प्रेम सरोवरला. त्याची घटना काय आहे, राधा आणि कृष्ण बाजूला बसले आणि राधाणीला वाटतंय की कृष्ण बोलते निघून गेले मला सोडून, and she starts crying tears. आणि तिला पाहून कृष्णाला वाटतंय की आता राधाणी काय मला भेटणार नाही आयुष्यात कधीच, आणि कृष्ण starts crying tears. सो दोनों बाजू आहेत,
पण तरी दोघांच्या मनात कोणता मूड आहे की ते एकमेकांपासून सेपरेट आहे, लांब आहे. आणि त्या दोघांच्या तीव्र प्रेमातनं जे अश्रू येतात ते मिक्स होऊन तिथे प्रेम सरोवर बनतंय. सो इवन व्हेन कृष्णा इज प्रेझेंट, गोपीज आर ऑलवेज इन द मूड ऑफ सेपरेशन. सो या हिशोबाने आपण पाहतो त्या मूड ऑफ सेपरेशन बद्दल कोण बोलू शकतं या जगात? हू हॅज द अधिकार टू स्पीक? हा, पण आपल्याकडे आता सध्या उपलब्ध नॉलेज पैकी चैतन्य नॉलेज परफेक्ट श्रीकृष्ण चैतन्य राधा कृष्ण नाही आहे. ओके, ऑन इक्वल लेवल हू एल्स कैन स्पीक? हाँ, भगवान कृष्ण ही बोल सकते. तो अभी मेरे कैपेसिटी का नहीं है मतलब ये सब समझने का, पर श्रीमद् भागवत ने बृहद भागवत में एंड में कभी हमने बृहद भागवत का सीरीज भी लिया है, तो श्रीमद् बृहद भागवत के एंड में फाइनल कंक्लूजन के पहले द हाईएस्ट फॉर्म ऑफ भक्ति क्या है, ये पहले कोई प्रहलाद महाराज बताते, कोई हनुमान जी बताते, कोई राजा बताते, ऐसे बहुत लोग बताते. फिर यदु लोग बताते हैं एंड में, फिर ब्रजवासी लोग, फिर उद्धव खुद बताता है. पर एंड में जो गोपी का मूड ऑफ सेपरेशन बताने का जो काम है, हम काम बोल रहे हैं, पर जो रोल है ते कोणी केलं? भगवान श्री कृष्णाने. नो वन एल्स कॅन डू. फक्त गोपराजाने करू शकते किंवा श्रीकृष्ण करू शकतात, तर कृष्णांनी केलेलं आहे. तर ह्या बृहद भागवतची आता जी चर्चा आपण घेणार आहोत, त्या चर्चेचं बॅकग्राऊंड सांगतो काय चालू आहे. बॅकग्राऊंड असं की ज्यांना माहिती आहे त्यांना नारद मुनी हे हायएस्ट डिवोटीच्या शोधात जातात, खूप फिरतात, ते मी सांगत नाही, आणि शेवटी ते द्वारकेला येतात. आणि द्वारकेला आल्यावर ती चर्चा चालू होते आणि उद्धव सांगतात वृंदावनचे भक्त हे आहेत हायएस्ट आहेत, आणि म्हणतात बघा आज कृष्ण झोपलेले आहेत, सकाळी 9 वाजले नंतर उठले नाही आहेत. कॉलेज स्टुडंट फील हॅपी अबाउट इट. सकाळी 9 वाजले तरी उठले नाही आहेत. दॅट वॉज समथिंग अनयुजुअल. आज असं झालं की कृष्ण 9 वाजले तरी जो सारे रानियां जो है वो एंझायटी में है की, आणि म्हणतात काल रात्री कृष्णाला खूपच वाईट स्वप्न दिसलं वाटतंय, खूपच रडत होते. आणि बघा ही गोपीने राण्यांची पण मानता आहे. सो व्हेन कृष्णा वुड स्लीप इन द नाइट, कृष्ण को भी विरह भाव आहे. तर कृष्ण जेव्हा झोपायचे रात्री कुठे? हा, द्वारकामध्ये राण्यांबरोबर, रुक्मिणी, सत्यभामा, काय कालिंदी वगैरे वगैरे वगैरे. So he's sleeping with his wives, but it is said whole night he would chant the names of Vrindavan gopis. So ऐसे हो गया तो आजकल के तो बहुत गड़बड़ हो जाएगा, हंगामा. कोई सो रहा है प्रोजी रात पर, कोई दूसरे स्त्री का नाम है, वो भी नींद में हरिबोल हो जाएगा. पर वही चर्चा यहाँ पे होगी. जो रानियां थी, वन वे देयर क्वींस, और वन वे दे न्यू कि ये फैक्ट है कि गोपियां हमसे अच्छी भक्त हैं, और गोपियों का प्रेम कृष्ण के ऊपर ज्यादा है, और कृष्ण का प्रेम भी गोपियों के ऊपर हमसे ज्यादा है. दे आर स्पेशल डिवोटीज, दे आर मच बेटर डिवोटीज. पर कभी कभी चर्चा में कुछ रानियों को थोड़ा सा ईर्ष्या तो नहीं, पर लीला में प्रेम ने लीला में क्या मधुरता बढ़ाने के लिए थोड़ा सा गुस्सा या ईर्ष्या आता था सत्यभामा वगैरे जी को. तो आता बृहद भागवत मध्ये काय झालं, ते एवढं कृष्णांबद्दल बोलायला लागले, वृंदावनबद्दल बोलायला लागले की शेवटी कृष्ण ते ऐकून जागे झाले आणि तिथे आले. आणि लोकांना म्हटलं आता कृष्णा एवढे तीव्र भावामध्ये आहेत गोपींच्या आठवणीत, वृंदावनच्या आठवणीत, कि कृष्ण विल राइट नाउ गो टू वृंदावन, और अगर जाके तो द्वारका आएंगे, तो द्वारका वाले सब लोग बहुत एंजाइटी में आ गए. इतना कृष्ण का तीव्र भाव भी बढ़ा है कि कृष्ण शायद अभी के अभी चले जाएंगे वृंदावन, फिर आएंगे नहीं, तो क्या करना चाहिए? तो किसने तो आइडिया दिया? शायद ब्रह्मा जी ने बताया. यस, ब्रह्मा जी ने बताया कि आप क्या करो, एक ऐसे वृंदावन का मॉडल, न्यू वृंदावन जीवी जैसे कुछ भी एक अच्छा मॉडल बना लो, और हम कृष्ण बलराम अभी गोपियों के विरह में बेहोश होकर गिर गए हैं, तो हम अलगद से उनको उठा के द्वारका के बाहर न्यू वृंदावन बनाए, तिथे जाऊन त्यांना ठेवून देऊ.
मग त्यांना वृंदावने आल्यासारखं वाटेल, ते थोडे शांत होतील, पण ते द्वारकेजवळच आहे, ते काय वृंदावनला गेलेले नाहीये. मग असं तिथे नेतात आणि गरुडजी अलगदपणे कृष्ण बलरामला त्या लगेच ब्रह्माजी निवृंदावन बनवतात तिथे जवळ. सगळं सेम. ब्रह्मा का विश्वकर्मा ज्या वृंदावन बनवतात, हे निवृंदावन, त्यात ते गायी वगैरे बनवतात, त्या रोबोटिक असतात. म्हणजे तुमच्या भाषेत रोबोटिक म्हणजे चालणाऱ्या फिरणाऱ्या असतात. पण जे गोपन गोपी आहेत त्यांचे एवढं हाय भाव आहे की ते ना चालणारे फिरणारे गोपी बनवता येत नाही, म्हणजे स्टॅच्यू बनवतात, पुतळा. They could not, Brahmaji or I don't know who made that Nirvana, Vishwakarma, whoever, he could not put the life or the movement into, he could put the movement into animals of Vrindavan. मतलब न्यू वृंदावन का डुप्लीकेट में. हाँ, पर जो गोप गोपी बनाए यशोदानंद, उसको पुतला जैसे थे, कटआउट जैसे. तो उन्हें बताया कि यशोदा माखन खिला रही है, समथिंग लाइक दैट. तो कृष्ण बलराम जब जागे आते हैं, मतलब वो मूड में, उनको धीरे से गरुड़ जी लेके गए वृंदावन, तो तेव्हा ते जागे होतात. म्हणजे तेव्हा ते म्हणतात, बलराम रावजी हम कहाँ आ गए. सो त्यांना वाटतं, त्या दोघांना वाटतं आपण वृंदावनला आलेलो. आणि मग ते जातात आणि यशोदा काहीतरी बोलतात आणि यशोदा ते पुतळ्यासारखे डोळे मोठे करून तर म्हणतात, घे आई तू उत्तर का देत नाही. सो कृष्णाला वाटतं की आई एस्टसी मध्ये म्हणून बोलत नाही. आणि जाता जाता तिच्या आईवर त्यांनी ब्रह्माजी विष्णूने हातावर माखण ठेवलं असं ते खाऊन घेतात. म्हणून मी आता जाऊन आलो गाई. सो असं करता करता ते बलराम घेऊन, मग त्यांना कळतं की ह्या गाई हलतच नाहीये, त्या गाई हलतायत पण गोपी हलत नाहीये. नंतर त्यांना ह्याच्या गाईंना चारता, गाई हलतायत, गाईंना चारता जातात तर निवृंदांच्या जवळ त्यांना द्वारकेची नगरी दिसते, बिग बिग बिल्डिंग्स. मग कृष्ण म्हणतात, वृंदावनच्या एवढ्या मोठ्या बिल्डिंग्स कशा आल्या. आणि त्यांना वाटतं ही यमुना आहे, म्हणजे हा यमुना हा समुद्र आहे. आपल्या वृंदावनात तर समुद्र नाही आहे, इथे समुद्र कसा आला. देन कृष्ण एंड बलराम अंडरस्टैंड कि अरे हम तो द्वारका में आ गए हैं अभी, और हो ये हमारे लिए न्यू वृंदावन, डुप्लीकेट वृंदावन बनाएंगे. तो फिर सब सामने आ जाते हैं और फिर वापस भगवान को लेके उनके द्वारका के महल में लौट जाते. और अभी तेव्हा ना जे कृष्णांचं प्रेम आतापर्यंत राण्यांनी काय पाहिलेलं असतं, नुसतं ऐकलेलं असतं की कृष्णांचं प्रेम किती होतं व्रजवासींप्रती, खास करून गोपींप्रती. पण आता त्यांनी पाहिलं कृष्ण ऍक्टिंग आउट हिज रिलेशनशिप विथ गोपीज. ऑल्दो गोपीज वर लाईक स्टॅच्यूज, गोपी स्टॅच्यू सारख्या होत्या, पण त्या गोपींवर किती प्रेम आहे, व्रजवासींचं किती प्रेम आहे, कृष्ण बलरामचं लाईव्ह पाहिलं. तर सत्यभामावती ती थोडीशी लागून आत निघून गेली. बाकी राण्यांना पण लाज वाटायला लागली. काय लाज वाटायला लागली, आमचं काहीच प्रेम नाही भगवंतांवर. त्यांनी जे पाहिलं कृष्णाचं दर्शन, म्हणून ते लाजून तुमचा असा दरबार आहे कोणाचा, द्वारकेचा, तर सगळ्या राण्या लाजून लाजून, कोण खांब्याच्या मागे उभी होती, कोण इकडे उभी होती, कोण तिकडे उभी होती, समोर येत नव्हत्या भगवंतांच्या. शेवटी पण भगवंतांनी सगळ्यांना बोलवलं, तरी पण सगळ्या आल्या, पण सत्यभामा नाही आली. सो अभी डिस्कशन क्या चल रहा है, आता आपण मेन पडलेलो डिस्कशन असं आहे की वृंदावनचे जे भक्त आहेत, सगळे ज्या गोपी प्रमुख आहेत, पण सगळ्या ते खूप 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 सफर करतायत. आणि दिसायला सफर करतायत, जेवण खाण करतच नाहीये, वेळेवर काही नाही, वेड्यासारखे कृष्णाच्या आठवणीमध्ये ऍब्सन्स मध्ये वेड्यासारखे वागतायत, रडतायत, कधी कपडे उलटे घालतायत, कधी माती लोक डेकोरेशन करतात तर ते एकाच साईडच्या कानामध्ये घालतात, एका साईडच्या हाफ ज्वेलरी घालतात, हाफ ज्वेलरी घालायचे विसरून जातात. सो अशा प्रकारे म्हणजे बेसिकली उद्धवनी पाहून आलेलं असतं. तो म्हणतोय इट्स अ हॉरिबल सिच्युएशन एक्स्टर्नली. म्हणजे दिसायला एवढी वाईट परिस्थिती आहे वृंदावनची, सगळे लोक एवढे डिप्रेस्ड आहेत, एवढे दुःखी आहेत, कृष्ण आई आल्या तर 2-4-6 महिने येऊन गेले. आणि पॉइंट अंडर डिस्कशन इज त्या वृंदावनच्या भक्तांना त्या एवढ्या अशा परिस्थितीतून बाहेर कसं आणावं. म्हणून सगळे लोक सांगत असतात, खास करून उद्धव वगैरे,
कृष्ण ह्याच्यावर एकच उपाय आहे, तो उपाय आहे तुम्हाला वृंदावन जायला पाहिजे. पण ह्या ऐकून त्या राण्या म्हणाले गेले तर बाई परत येणार नाही. गोपी लव्ह सो मच, सो वेगवेगळे होतात. पण नो, या डिस्कशन मध्ये शेवटी कृष्ण स्टार्ट स्पीकिंग की काय केलं पाहिजे. तर उद्धव म्हणतात की तुमच्या राण्यांनी आत्ताच पाहिलंय न्यू वृंदावन मध्ये तुमचं गोपींच्या प्रति प्रेम कसं आहे. आणि तिथे देवकी असते आई, तिला कळतं की आता कृष्ण आणि राण्यांमध्ये हायएस्ट वेळेवरचं डिस्कशन होणार आहे आणि तिथे मी उपस्थित राहणं थोडस अयोग्य, कारण का कृष्ण बोलू शकणार नाही अबाउट हिज लव्ह अबाउट गोपीज इन फ्रंट ऑफ मदर यशोदा. म्हणून ते देवकी म्हणते आता असं आहे ना, मी तुमच्या सगळ्यांकरता प्रसाद घेऊन येते. म्हणून त्या प्रसाद आणायच्या निमित्ताने ती त्या सीन मधनं बाहेर निघून जाते आणि रुक्मिणीचा येऊन बोलायला चालू करते. ती म्हणते हे कृष्णांचं गोपीवर एवढं प्रेम आहे, म्हणतात त्या किती महान आहे. त्यावेळी त्या गोपींनी आपलं घरदार सोडून दिलं. दे ऍक्च्युअली सॅक्रिफाइस्ड, they gave up their home, their security, their sons, their husband. They just म्हणजे त्यांनी आयुष्यात सगळं सोडून दिलं and they surrendered to कृष्ण. आयुष्यात त्यांचा तर अशा घर सोडून ते कृष्णाला सरेंडर केले. म्हणजे प्रॅक्टिकली त्यांच्याकडे आता जगात काही राहिलं नव्हतं. घर नाही, पती वडील नाहीत किंवा पैसा जमीन नाही. They just gave up everything freely and just came and surrendered to Krishna. येऊन कृष्णाचं ही त्यांची महानता आहे. पण आणि त्याच्याकरता त्यांनी खूप त्रास सहन केले. भगवान शिवजींची पूजा केली, कात्यायनीची पूजा केली आणि गोपी खूप एक्सपर्ट आहेत भगवंतांना वेगवेगळ्या प्रकारे आनंद देण्यात, खास करून रास लीला इत्यादी मध्ये. या प्रकारे ते त्यांना ग्लोरिफाय करते. कोण? रुक्मिणी. म्हणतात जी गोपींचा मूळ आहे तो आम्ही राण्या अनेक जन्मांची तपस्या केल्यावर प्राप्त करू शकतो. काय म्हणते आपण पण ऐकणार आहोत. आम्ही फक्त मनामध्ये इच्छा प्रकट करतोय की गोपींसारखी कृष्ण प्रेमची भक्ती आम्हाला प्राप्त होईल. अनेक जन्म साधना भक्ती केल्यावर गोपींच्या प्रेमच्या कुठेतरी बाउंड्रीवर आपण पोहोचूया. We'll reach the boundaries of the love of gopis. आणि रुक्मिणी थोडीशी स्वीकारून घेते. म्हणतात गोपींचं एवढं प्रेम आहे म्हणून कृष्णा लव्स गोपीज मोर देन अस. इट्स नॉर्मल, इट्स नॅचरल. कारण का त्यांचं एवढं प्रेम आहे. आम्ही बायका आहोत म्हणजे पत्नी आहोत, दुसऱ्या ऐकण्याचे आम्ही पत्नी आहोत म्हणून आमचं प्रेम एक चौकटीत बांधलेलं आहे. Our relationship is based on the family, society, functions, rituals. पण गोपींनी सगळं सोडून भगवंतांवर शरणागती केलेली आहे. म्हणतात म्हणून आपण त्या गोपींच्या प्रेमावर आपण द्वेष नाही केला पाहिजे. कारण का रुक्मिणी थोडीशी द्वेषवृत्ती करून रुक्मिणी सत्यभामा नाही केला पाहिजे. हे सगळं रुक्मिणीचं बोलणं ऐकून सगळ्या राण्यांनी अग्री केलं. बरोबर आहे रुक्मिणी म्हणते ती, एक्सेप्ट सत्यभामा. आता कृष्ण डायरेक्टली बोलतात. कृष्ण इज स्पीकिंग अबाउट गोपीज मूड ऑफ सेपरेशन. नो हियर केअरफुली. हे सगळी बॅकग्राऊंड झाली. कृष्ण म्हणतात सत्यभामेला बोलून, हे सत्यभामे तू आता जशी रागवली, कशी रागवली होती की रुक्मिणीला पारिजातचं फूल मिळालं म्हणून तू रागवली होती, तशीच तू आता परत रागवली आहे काय की गोपींचं माझ्यावर एवढं प्रेम आहे, माझं गोपींवर एवढं प्रेम आहे म्हणून. ते म्हणतात हे मूर्ख स्त्री म्हणजे सत्यभामेला एक लक्षात ठेव, ब्रजवासींच्या इच्छेनुसारच मी जगत आहे. समजा ब्रजवासींनी इच्छा केली की मी द्वारकातला सगळ्याला सोडून आता वृंदावनला जाऊ, तर मी द्वारकेतलं सगळं सोडायला म्हणजे राण्यांना सोडायला पण
एक सेकंदाचाही विचार करणार नाही. आम्ही जातची, बरोबर ना? ज्यांना माहिती आहे त्यांना काय सगळ्यांची आठवत आहे ना? काय झालं बाबू, आम्ही जातची. पण तरी पण काही काही रडू झालं नाही आम्ही जातची म्हटल्यावर. सो म्हणजे बायकांना so anyway, the point is, Krishna is telling his wives, if gopis of Brajvasis desire so, अशी इच्छा केली गोपींनी तर मी तुम्हा सगळ्यांना एका सेकंदात सोडून दे. दॅट इज देअर लव्ह. मी त्यांच्या प्रेमाला कधीच काय म्हणतात प्रॉपर रिस्पॉन्स देऊ शकत नाही, प्रतिसाद देऊ शकत नाही. मग कोण एवढं कृष्ण तू म्हणताय की मी एका सेकंदात सोडून देईन तुम्हा सगळ्यांना. तुम्ही नुसतं म्हणताय कृष्ण, तिथे वृंदावनच्या भक्तांची पोझिशन बघा. ते म्हणजे न जगतायत, न मरतायत, न कपडे घालतायत व्यवस्थित. गोपी कधी वरचे कपडे खाली, खालचे कपडे वर, कधी एका साईडला डेकोरेशन, एकाच कानातलं, एकाच काजळ, दिवसा नुसते डोळ्यात अश्रू, दिवसा त्यांना उजेड दिसत नाही, रात्र झालेली कळत नाही. ऍक्च्युअली सिच्युएशन जस्ट रिमेंबरिंग कृष्ण. टोटल मॅडनेस सिच्युएशन होती. पण तरी पण एक लक्षात ठेवा, हा मॅडनेस आहे हे खरं नॉर्मल कंडिशन आहे. कशावरून? एवढ्या मॅडनेस मध्ये पण गोपी दररोज सकाळी उठायच्या 5 वाजता, 5 ते 4 वाजता. त्या कुठे मॅडनेस होता? हाऊ टू ड्रेस, हाऊ टू ईट. त्यावेळेत खात नव्हत्या काही भगवंताच्या वेळेत, पण वेळेत उठत होत्या आणि वेळेत सकाळी उठून. सो बघा, रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये मॅडनेस अडथळा करत नव्हता. खरोखर दिसायला असं वाटेल की किती दुःखदायी, किती डिप्रेसिव्ह, किती वाईट परिस्थिती आहे या व्रजवासींची. विच सर्टनली इन्क्लूड्स गोपी. एवढं रडतायत ते दिवसभर, त्यांचे डोळे नुसते काय म्हणतात ना असे अस्पष्ट झालेले आहेत अश्रूंच्या काय भरलेल्यामुळे. सगळे डिप्रेशनच वाटतात आजकालच्या भाषेत. सगळे खूप रडत होते भगवान. इट वॉज टोटल, म्हणजे काहीच व्यवस्थित नव्हतं वृंदावनमध्ये, सगळं अव्यवस्थित होतं. तर कोणी म्हणे कृष्ण तुम्ही नुसतं म्हणताय की मी तुम्हाला सगळ्यांना सोडून देईन. वृंदावनच्या वासींची अशी कंडिशन आहे, तर ती शांत करायला तुम्ही एक सेकंद तरी का जात नाही ना. कृष्ण वॉज जस्ट स्पीकिंग, बट व्हाय आर यू नॉट गोइंग देअर? तो हा प्रश्न कोण ना कोण विचारेल अशी अपेक्षा करून कृष्ण आधीच उत्तर द्यायला लागलं की मी का जात नाही. आता काय प्रश्न आहे, का कृष्ण जात नाही वृंदावनला? का जायला पाहिजे त्यांनी? व्रजवासी असं तुम्ही बोला, नंतर तू बोलेस. The problem at hand is how to pacify the Vrajvasi, how to bring them to the normal condition. आपल्या भाषेत नॉर्मल कंडिशन म्हणजे त्यांना सगळं रडून अस्पष्ट दिसत नाहीये, ते वेळेत व्यवस्थित उठतायत, कपडे व्यवस्थित घ्या, ही नॉर्मल कंडिशन आहे असं आपल्याला आपल्या भाषेवर बोलतो. व्हॉट इज द नॉर्मल कंडिशन? रोजी जसे व्यवस्थित शर्ट पॅन्ट, केस वगैरे व्यवस्थित केलेले, आपण त्याला नॉर्मल कंडिशन म्हणतो. कोणाचे केस विस्कटलेले, डोळ्यातनं अश्रू आहे, काजळ वाहिलेलं आहे, कपडे अव्यवस्थित आहे, अर्धवट ज्वेलरी घातलेली आहे, दे आर जस्ट क्राईंग, आपण त्याला काय म्हणूया? ॲबनॉर्मल कंडिशन. आणि बाकी सो प्रश्न असा आहे, प्रॉब्लेम ॲट हँड इज व्रजवासींची परिस्थिती खूप वाईट आहे, खूप दयनीय आहे, खूप विरहामध्ये आहे. कृष्ण तुम्ही काही का करत नाही या परिस्थितीतनं त्यांना बाहेर काढायला? तुम्ही म्हणते माझे महान भक्त आहेत, तर डू समथिंग, कुछ तो करो उनके लिए, कुछ तो करो. तब क्या सोल्यूशन है उसके लिए? only optional solution is कृष्ण has to go back to वृंदावन. कृष्ण वृंदावन में जाएंगे तो ऐसे कह सकते हैं कि व्रजवासियों की मतलब इतनी तो वही परिस्थिति वो कम हो जाएगी. एक मिनिट पुढे घ्या. पण
कृष्णाला म्हणताय की मी जरी परत गेलो, मी जरी तरी व्रजवासींच्या कंडिशनमध्ये काही फरक पडणार नाही. कारण का प्रॉब्लेम काय आहे? व्यवस्थित वेळ जेवत नाही, व्यवस्थित कपडे घालत नाहीये, व्यवस्थित झोपत नाहीयेत, व्यवस्थित कामं करत नाहीयेत, व्यवस्थित मेकअप करत नाहीयेत, व्यवस्थित जगत नाहीयेत. हा प्रॉब्लेम आहे ना. आणि हा प्रॉब्लेम कमी करायला की ते व्यवस्थित जेवतील, व्यवस्थित बोलतील, व्यवस्थित कपडे घालतील, याकरता कृष्णांनी वृंदावनला जायचंय. पण कृष्ण म्हणतात ज्या क्षणी मला व्रजवासी आणि गोपी मला पाहतील, त्या क्षणी they enter a deeper state of madness. And again they forget to dress themselves properly. They forget to eat properly. And they forget to हे सगळे जे प्रॉब्लेम म्हटलो ॲबनॉर्मलचे, कृष्ण त्यांनी मला पाहिलं त्या क्षणी ते परत त्या स्टेटमध्ये जाणार. सो कृष्ण एक प्रकारे म्हणतात की माझ्या ज्ञानाने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीच आहे. ते मला पाहत नाहीये तर त्या स्थितीमध्ये आहे, मला पाहिल्यावर पण ते त्या स्थितीत जातात परत. दे फॉरगेट टू बिहेव नॉर्मली. आणि म्हणतात की जेव्हा ते पाहतील कृष्णाच्या सुंदरतेला, एवढ्या त्या दिव्य भावनामध्ये जातील की त्यांचा जो एक्सटर्नल कंट्रोल आहे जो सुटून जाईल. आणि हे खूप विमोहन जातील. सो कृष्ण म्हणतात की मला कळत नाहीये, मी नाही गेलो तरी तीच परिस्थिती आहे, आणि गेलो तरी तीच परिस्थिती त्यांची राहणार आहे. कृष्णा सेज म्हणतात इवन इफ आय गो देयर इज नो होप, व्रजवासी विल कम बॅक टू द नॉर्मल कंडिशन. आपल्या भाषेत नॉर्मल कंडिशन लक्षात ठेवा. आपण एका कंडिशनला नॉर्मल म्हणतोय, कशा कंडिशनला? आता तुम्ही आहात तशी नॉर्मलच ना. पण इथे कोणी आजाय, सगळे केस अव्यवस्थित, डोळ्यातून नुसतं कंटिन्युअस पाणी वाहत आहे, इथे कंटिन्युअस कोकम ज्यूस होतोय, ग्लास सुद्धा ग्लास मध्ये लगेच संपला की रिप्लेसमेंट येते. पण डोळ्यातनं पाणी वाहतंय, म्हणजे कुर्ता खाली घातलाय, धोती वर गुंडाळली आहे, तिला तिथे लावलाय, कानातलं नाकात लावलंय, नाकातलं कानात लावलंय, समथिंग लाईक दॅट. असं होऊ शकतंय का? तुला नाही नाकातलं कानात लावलंय, कानातलं नाकात लावलंय, दोन्ही लावतात ना. पण कानात नाकात, नाकात पण असतंय, कानात पण असतंय, पण कानातलं नाकात लावतात तर नाही ना. कभी कभी चलता डिपेंड ऑन द डिटेल्स. नया फील्ड किधर मिल रहा है, आपको मालूम था चलता है ऐसे, कभी कभी चलता है, सुन लो, डिपेंड ऑन द सिचुएशन. कभी कभी नाकातला कानात, आपके लिए नया फील्ड है, कभी कभी नाकातला कानात चलते होंगे, सोचो भी है. सो ये पूरा ब्रजवासियों का भी, गोपीज का भी टोटल मैडनेस चल रहा है. कृष्ण बोलते मैं जाने पे भी वही होने वाला है और मैं नहीं जाऊंगा तो भी वही चलेगा. सो व्हाट इज द वे टू गेट आउट ऑफ दिस मैडनेस? दिसायला असं वाटतं की अत्यंत दुःखी आहेत, अत्यंत दुःखी आहेत, असं दिसतंय. गोपी खूप दुःखी आहेत, पण तरी पण कृष्ण इथे पुढे सांगणार आहे दिसायला ते खूप दुःखी दिसत आहेत, पण त्या ऍक्च्युअली गोपीचे एवढ्या डीप भगवान त्यांच्या प्रेमामध्ये दे आर ऍक्च्युअली एक्सप्रेसिंग द हायेस्ट लव ऑफ कृष्ण, हायेस्ट एक्स्टसी, हायेस्ट. कारण आध्यात्मिक जीवनातला आनंद ते अनुभव करत आहेत. भले दिसायला ते खूप दुःखासारखं आहे, वेळेपणासारखं आहे. कृष्ण म्हणतात म्हणून मी परत जात नाही. लोक म्हणतील ना एवढं तू कृष्ण म्हणतोय की व्रजवासी म्हणते तर मी एका सेकंदात तुमच्या सगळ्या द्वारकाचे राहणं सोडून जाऊ शकतो. मग जा ना, पण का जा? हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा गोपींच्या ह्या परिस्थितीचा. पण कृष्ण मी जाऊन ती परिस्थिती बदलणार नाही म्हणून मी जात नाही. सो आणि ते म्हणतात मला पाहून ते परत वेळेत जाते कि ते स्वतः ड्रेस करायला विसरून जाते, झोपायला विसरून जाते, खायला विसरून जाते. वो परिस्थिति वैसी रहेगा. भगवान को देखने का भी परिस्थिति वैसी रहेगा, देखे बिना भी परिस्थिति वैसे ही रहेगा.
चालेल, ठेवून द्या. तुम्ही लगेच आणला, लगेच कोकम ज्यूस पोहायला चालू झालं. थँक्यू. सो तुम्ही सांगितलं वगैरे म्हणून आला काय अनिल बरोबर. ओके. इनफॅक्ट कृष्ण म्हणताय मी गेल्यावर त्यांची ही ऍबनॉर्मल परिस्थिती अजून ऍबनॉर्मल बनून जाईल. का बरं? पहिले आता ते ऍबनॉर्मल आहे, भगवंतांना पाहिल्यावर ते अजून ऍबनॉर्मल सेम राहतील. भगवंतांना इन दॅट हॅपीनेस दे विल बिकम मॅड. बट मी गेल्यावर डबल काय वाईट होईल परिस्थिती, कारण का मला पाहिल्यावर त्यांना परत वाटेल की आता भगवंत परत आपल्याला सोडून जाणार, आणि परत सोडून जाणार ह्या विचारानेच ते अजून खूप दुःखी होतील. म्हणजे मी गेलो तर आत्ता आहेत तसेच दुःखी राहतील मला पाहून आनंदात, पण मी परत सोडून जाईल या विचारात ते डबल दुःखी होतील. सो कृष्ण म्हणतायत की मी जात ह्या करता नाहीये, कारण का मी गेलो तर ते अजून खूप दुःखदायी परिस्थितीमध्ये शिफ्ट होऊन जातील, आता आहेत त्यापेक्षा जास्त, म्हणून मी जात नाही आहे. आणि ते म्हणतात आता त्यांची परिस्थिती एवढी दिव्यत्वात आहे की त्यांना माझ्या तीव्र आठवणीशिवाय त्यांना काहीच येत नाही. नो कृष्णा टेल्स, हे असं का? भगवंत नाही आहे तर ते मूड ऑफ सेपरेशन मध्ये, भगवंत गेल्यावर ते त्याच मूड मध्ये आहे, असं का? आता कृष्ण सांगताय कारण का गोपींची ती नॅचरल कॉन्स्टिट्युशनल पोझिशन आहे, त्यांची ते स्वाभाविक पोझिशन आहे की ते कायम भगवंतांवर प्रेम या विरभावामध्येच करत असतात की आपण भगवंतांपासून, म्हणून भगवंत गेले तरी तोच मूळ त्यांचा राहतो, आणि भगवंत नाही गेले तरी तोच मूळ त्यांचा राहतो. आणि म्हणताय मी तिथे नाहीये वृंदावनला, पण भगवंत ते माझ्याकडे तीव्रतेने आठवण काढतायत की प्रॅक्टिकली त्यांना मी समोर दिसतोय. मी तिथे नाहीये पण एवढी तीव्रतेने आठवण काढतायत की प्रॅक्टिकली मी त्यांना समोर दिसतोय, त्यांच्या डोळ्यासमोर. आणि मी त्यांच्या समोर असताना एक मिनिट, मी जरी त्यांच्या समोर गेलो प्रॅक्टिकली तरी ते मी नाहीये असा मूळ मध्ये माझी आठवण काढत असतात, मी समोर गेल्यावर पण. सो बेसिकली ते म्हणतायत कृष्ण की when I am not in front of them, they are seeing me in front of them, and when I am in front of them, they are not seeing me in front of them. तू समजा थोडा बहुत. मी त्यांच्या समोर नाहीये तरी ते मला समोर पाहतात, आणि मी जेव्हा त्यांच्या समोर असतो तरी ते मला समोर पाहत नसतात. बरोबर बरोबर ना? समथिंग लाईक दॅट. बरोबर ना? नाही बरोबर, कोणाच कळत नाही. बरोबर आहे, जे काय असेल ते. म्हणजे थोडक्यात दोन्ही वेळेला ते समोर पाहत पडायचे, समोर पाहत, समथिंग लाईक दॅट. म्हणून कृष्ण म्हणतात की मी गेलो तरी काय तसा काय विशेष फरक, कारण का ती त्यांची नॅचरल पोझिशन आहे. मी गेल्याने न गेल्याने काही फरक पडणार नाही आहे. एक मिनिट, हे काय भेटलं माहितीये का? कारण का भगवत गोपींचं प्रेम एवढं डीप आहे की त्यांचं एक्सटर्नल जे विजन आहे दॅट इज सेम ॲज देअर इंटरनल विजन. म्हणजे काय बघा, ध्रुव महाराज, अजून कोण बरं, पण नारद मुनी जेव्हा ते भगवंतांकडे नॉर्थला गेले, झाडाखाली बसले होते, तेव्हा नारद मुनी तपस्या करत बसले होते आणि ध्यानात भगवंतांच्या समोर नव्हते, पण ध्यानात त्यांना भगवंताचं दर्शन झालं इंटरनल विजन मध्ये. बरोबर? आणि मग त्यांनी डोळे उघडले दर्शन झालेला, मग त्यांना भगवंत दर्शन झालं. एक्सटर्नल विजन त्यांना दर्शन नाही झालं. आणि ध्रुव महाराजांना इंटरनल विजन मध्ये व्हॉट हॅपन्ड विथ ध्रुव महाराज, हा समोर त्याचा भगवंत आले डायरेक्टली, आणि मग त्यांनी ध्यानात पाहायला येत नाही आले. सो ये लोग एडवांस डिवोटी है, नारद मुनि, ध्रुव महाराज, पर उनका इंटरनल अलग है और एक्सटर्नल विजन अलग है. और गोपी इतने एडवांस डिवोटी है
कि उनका इंटरनल विजन में मूड ऑफ सेपरेशन ही है, मतलब मैं सामने हूं वो एक्सटर्नल विजन हो गया, और उनका इंटरनल इज मूड ऑफ सेपरेशन, तो ही उनका रहेगा, और मैं नहीं हूं तो भी वही उनका रहेगा, वो उनका हाईएस्ट, ये मूड ऑफ सेपरेशन के भगवंत आपल्या बरोबर नाही आहे, ही त्यांची हाईएस्ट ग्लोरी आहे. तरी कोणी म्हणेल ठीक आहे हे सगळं, पण तरी त्या व्रजवासींना थोडस शांत करायला कृष्ण वृंदावनला गेले पाहिजे, आणि गरज पडली तर थोडा लांब टाइम फ्रेम करता पण तिथे राहायला पाहिजे. इवन इफ इट टेक्स लॉंग, कृष्ण शुड स्टे लॉंग. पण कृष्ण म्हणतात इवन इफ स्टे लॉंग, गेल्या गेल्या त्यांना आनंद वाटेल, हा कृष्ण आले, पण लगेच काही मिनिटात ते परत भगवंतांच्या ओके भगवंतांच्या मूड ऑफ सेपरेशन मध्ये ते जातील. ते म्हणताय की ही चिंता की आम्ही भगवंतांपासून वेगळे आहोत, ही त्यांच्या हार्ट, बॉडी, माइंड सगळ्या लेवल मध्ये त्यांची, इंटरनल एक्सटर्नल सगळ्या लेवल मध्ये त्यांची तीच आहे. त्यांच्या सोल मध्ये तीच आहे, हार्ट मध्ये तीच आहे, माइंड मध्ये तीच आहे, आणि त्यांच्या शरीरामध्ये पण तीच आहे. आणि भगवंत सांगताय की मी गेला खूप 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 मोठा काळ मला राहावा लागेल. आणि एक्झाम्पल काय देत आहेत, जसं एखादा व्यक्ती खूप कुपोषित झालेला आहे, खूप कुपोषित झालेला आहे, तर त्याला परत सशक्त करायला काय करावं लागतं, एकदाच पोरी शिकार खाऊन होणार आहे का? खूप कुपोषित झाला, एकदा पोरी शिकार खा के नहीं वेरी स्ट्रॉन्ग, अनेक लंबे समय के लिए उसको प्रॉपर पोषण आहार देना पड़ेगा, तब कहीं जाके उसका पोषण वापस हो सकता है. पण कृष्ण म्हणतात हे तर ठीक आहे कुपोषण ह्याच्यासाठी, पण मी खूप लांबच्या काळासाठी गोपींवर राहिलो तरी इमिडिएटली विल बी इन द मूड की भगवंत आता आपल्याला सोडून जाणार आहे. दिस इज देअर एसेन्शियल पार्ट ऑफ एक्झिस्ट. त्यांच्या अस्तित्वाचा हा एक महत्वाचा त्यांचा गुणधर्म आहे. आणि मग भगवंत म्हणतात ह्या व्रजवासींचा मूळ धर्म आहे, तो आपण करेक्ट करायला गेलो तर परत तो त्यांच्या गुणधर्मावरच येणार आहे. कृष्ण इफ आय ट्राय टू करेक्ट देअर पोझिशन इट विल इन फॅक्ट वर्सन देअर पोझिशन. म्हणजे तशी ती वर्स होणार नाहीये, ते दिव्य हे आपण भौतिक भाषेत गुड अँड बॅड म्हणतोय, वर्स नॉर्मल एबनॉर्मल म्हणतोय, पण खरे ती त्यांची हायएस्ट पोझिशन आहे. सो ओके, कृष्ण समजून करतात, म्हणतात ज्या प्रकारे अग्नीपासून काय वेगळं करू शकत नाही, फायर पासून हीट, त्या प्रकारे गोपींपासून मोड ऑफ सेपरेशन आपण वेगळा करू शकत नाही. इट कॅनॉट बी सेपरेटेड. सो आणि ही त्यांच्यावर माझी स्पेशल मर्सी आहे. नारदमुनीचा सर्च काय होता, हा हु हॅज गॉट द हायेस्ट मर्सी ऑफ कृष्ण. तो कृष्णा सेज दॅट दिस गोपी, त्यांच्याकडे हा वेगळा भाव आहे, ही माझी हायेस्ट कृपा त्यांच्यावर आहे. काय हायेस्ट कृपा, की भगवंतांचा वेगळा भाव असणे. आणि म्हणतात ही कृपा वृंदावन मधल्या काहीच भक्तांवर, व्रजवासींवर आहे. दे आर रेसिपिएंट ऑफ दिस सुपर एक्सिलेंट वेगळा भाव. सो yes yes okay. आणि कृष्ण म्हणताय की माझं पण खूप प्रेम आहे त्यांच्यावर. काय प्रेम आहे, कोणावर, कृष्णाचं. आणि मी गेल्यावर त्यांचा त्या विरहाभावामध्ये त्या अशा दुःखमयी असतात, ते मलाही पाहत नाही. सो मी गेल्यावर त्यांचा तर भाव चेंज होणार नाहीये, आणि आय कॅनॉट बिअर टू सी इट. मी न द्यायचं अजून एक कारण आहे की त्यांचा भाव बदलणार नाहीये,
आणि मला ते त्यांची तशी स्थिती, एक ॲजिटेटेड स्थिती विराभावाची मला भावत नाही, म्हणून ही मी जात नाहीये. म्हणतात अशा स्थितीत ते बेसिकली जिवंत असून मेल्यासारखे होऊन जातात, आणि मला ते भावत नाही त्यांचं, एवढी हायेस्ट स्थिती. सो therefore also I am not going there. म्हणतात हा जो वेगळा भाव आहे, जेव्हा कृष्ण त्यांच्या जवळ असतात किंवा नसतात, पण त्यांच्या मनात असतात की कृष्ण जवळ नाहीये, तो जो अनुभव आहे तो एक काय म्हणूया कॉन्सन्ट्रेटेड एक्स्टॅसी, मतलब दिव्यानंदाचा कॉन्सन्ट्रेटेड भाव आहे. हरे कृष्ण. सो म्हणतात काय बोलणार त्यांना, जेव्हा कधी एक सावली त्यांना दिसते, शॅडो, पिच डार्क शॅडो, देन दे थिंक इट इज मी. त्यांना वाटतं हे मी कृष्ण आहे, कारण ती नुसती सावली आहे डार्क कलरची, आणि ते सावलीला बघून ते त्या सावली मागे म्हणजे त्यांना वाटतं मी कृष्ण आहे ती सावलीमध्ये, अँड दे रन आफ्टर दॅट शॅडो टू कॅच मी. आय डोंट थिंक सो अशा कोण भौतिक जगतामध्ये कोणाचा तसा मूड आहे. म्हणतात ही गोपींची हायेस्ट कृपा आहे, त्यांना हे मिळालेली, ही माझी कृपा आहे हायेस्ट, की गोपींना हा वेगळा भाव मिळालेला आहे. आता कृष्णाने डीप विषय सांगून झालेला आहे, थोडासा आपल्याला हेवी झालेला दिसतो लोकांच्या चेहऱ्यावर, आणि मी तो प्रॉपरली एक्सप्लेन करू शकतो तो नक्की नाही. आय कॅन ऑल्सो ॲग्री टू दॅट, पण नो लेट्स कम टू सम लाईट. कृष्ण पण लाईट विषय म्हणतात गाळ्यांनो, खरं करू शकतो. आता खरं ऐका कारण मी तुमच्याशी का लग्न केलं ते. कृष्ण आता सगळे रेडी झाले हजबंड लोक. कृष्ण वाटतात का लग्न केलं. सो ऐका, तर लगेच हा कृष्णाचं जर आले होते, आता एकदम अवेग झाले. सब लोग अभी तक एब्नॉर्मल स्ट्रीम में गए थे, थोड़े से आगे बीच में थे, अभी जागे गए तो. म्हणतात ऐका, मी जेव्हा वृंदावनला आधी कुठे आलो, मथुरेला, तर मला ना गोपींची पासून खूप सेपरेशन होत होतं, खूप आठवण येत होती गोपींची. 16,000 गोपींनी गोपी होत्या ते काट्याने केलं होतं, तर एवढी आठवण येत होती. त्या गोपी मी तर वृंदावनमध्ये जाऊ शकत नव्हतो, तर माझ्या त्या गोपींची आठवण थोडीशी शांत करण्यासाठी आय मॅरिड यू. कोई बोला कि मेरा गर्लफ्रेंड का याद आने का थोड़ा शांत करने के लिए मैं तुमको शादी किया. आई डोंट नो क्या हो जाएगा. आई जस्ट डोंट नो हाउ इट विल वर्क आउट इन दिस सिचुएशन. एवढी गर्लफ्रेंड की होती तो थोड़ा सा शांत होऊन मी तुझ्याशी लग्न केलं. सो काय अबे तुला आठवतं तुमचा अभ्यास असतो. सो एनीवे, so but Krishna said, and queens did not feel bad. उनको मालूम है कि वो लेवल का उनका प्रेम है. Then बोलते जब मैं वृंदावन छोड़ के मथुरा आया ना, तो मेरे को कोई इच्छा नहीं थी विवाह करने की, मला काही इच्छा नव्हती. पण ते एका ब्राह्मणांनी पत्र आणलं आणि सांगितलं रुक्मिणीचं की एवढी ती डेस्परेट आहे मला मॅरी करायला, की मी लग्न नाही केलं तर मी काय करेन, सुसाईड करेन, असं रुक्मिणीचं पत्र होतं. म्हणून मी गेलो आणि तिला रेस्क्यू केलं आणि तिच्याशी लग्न केलं. तर पुढचं ऐकू नका. कृष्ण म्हणतात त्या रुक्मिणीशी लग्न केलं आणि रुक्मिणी घरी आली तर मला अजून त्या गोपींच्या आठवण नवीन असतं. पत्नी ऐकत गर्लफ्रेंड की याद आ गई दादा. आई डोंट नो पत्नी से शादी किया, गर्लफ्रेंड की याद आ रही है, पत्नी का गर्लफ्रेंड की और याद आने लगी. क्या होगा मालूम नहीं आज की दुनिया. तर कृष्ण इज सेइंग समथिंग लाइक दैट. तिचं पत्र म्हणून केलं. आय वॉज फीलिंग लॉट ऑफ सेपरेशन. खूप आठवण येते तेवढंच निराधारणीची गोपींची. पण ते रुक्मिणीने पत्र पाठवलं म्हणून केलं लग्न, तर तिला पाहून अजून गोपींची आठवण लागली जास्त जास्त स्ट्रॉंगली. सो कृष्ण इज सेइंग दैट. आणि मग ते म्हणताय मी त्या वृंदावनच्या आठवणीत
नुसत्या आठवणीमध्येच त्या वृंदावनच्या लीला आठवतोय आणि त्यातच मला आनंद मिळतोय. थोडक्यात सांगताय, कृष्ण इज टेलिंग आय एम मोर हॅपी रिमेंबरिंग वृंदावन दॅन बीइंग इन द्वारका. मी द्वारकेत आहे पण तिथे एवढा आनंद नाही आहे तुमच्या बरोबर. राण्यांना सांगतायत ते, तुमच्या बरोबर आहे पण मला आनंद आहे, मला गोपींच्या आठवणी तुमच्यावर राहतोय. ठीक आहे, असं ओके, पण आय एम ऍक्च्युअली रिविशिंग वृंदावन, नॉट गोपीज. सो म्हणताय मी जेव्हा वृंदावनला होतो तेवढा आनंदात दिवस जात होते की काय टाइम वॉज रनिंग फास्ट. दिवस आणि रात्र कशी जाते ते आम्हाला कळतच नव्हतं. आणि त्या कधी कधी ते इंद्रा ब्रह्मा वगैरे यायचे इंटरप्शन करायला, तर त्यांच्या येण्याने आम्हाला, देवी देवतांच्या येण्याने आम्हाला इंटरप्शन वाटायचं. एवढा आनंदात दिवस जात होते. म्हणतात द्वारकेत असा मूड येऊ शकत नाही. सो म्हणताय त्या आनंदामध्ये आम्ही बासरी वाजवायचो, पण द्वारकेत तसला काय मूड येत नाही, म्हणून मी आपली बासरी ठेवून दिली साईडला आणि बासरी इथे उचलतच नाही. म्हणतात ते द्वारकेतलं वातावरण, the wife comes and behaves so respectfully with me, and I have to receive the guest brahmanas and give charity like as a गृहस्थ आश्रम सारखं सकाळी सकाळी दान द्यायचंय, पूजा करायची आहे, आणि हे सगळं करायचंय मुलांची. हे सगळं ऍटमॉस्फिअर खूप फॉरिन आहे, खूप अननॅचरल वाटतंय मला. ब्रजवासीमध्ये कसं वी जस्ट गो कावगड आणि गोपी येत आहेत, भेटतायत, मुलांबरोबर खेळतोय, गोपींबरोबर भेटतोय. पण इथे खूप फॉर्मल एक गृहस्थ आश्रमचे ऍटमॉस्फिअर आहे द्वारकेला, आणि दॅट इज मला खूप फॉरेनचं म्हणजे एकदम ॲबनॉर्मल वाटतंय. आणि म्हणतात इथे काय वृंदावनला किती आनंद होता. इथे त्या एवढ्या राण्यांचा एकमेकांशी एनव्हियस प्राईड सॉल्व्ह करण्यात माझे दिवस जात आहेत. कळलं ना तुम्हाला? एकच म्हणून करणार नाही, दोन चार असतील तर ते एनव्हियस प्राईड करायला सुद्धा कळेल. म्हणतात जसं ते रुक्मिणीला फुल दिलं तर पारे, हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय पाठी होणार मी इथे? या सगळ्या गाण्यांचे एकेकामध्ये कॉम्पिटिशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकडे माझे दिवस जात आहेत. बासरी वाजवायला मूड येला पाहिजे. ह्या गाण्यांच्या भांडणात मला कसला मूड येणार म्हणतात. हेच नाही की वृंदावन में वो मूड इतना अच्छा था, यहाँ पे क्या बोलने का, ये रानियों के साथ कहाँ मूड आएगा, असं त्यांना सांगतात गाण्यांना. उन्हें कृष्ण कैन डू ऑल दिस आप मत ट्राय करो आपके ऐसे सब बोलते इथे काहीच मिळत नाही तुझ्या बरोबर वगैरे. आधी कॉलेज नाही खूप छान मूड होता वगैरे, काय सांगू नका. मेरा भाव कसला, माझाच भाव निघून जाईल काय शिकवलं म्हणून. सो एनिवे मग ते म्हणतायत ओके एनिवे. So basically that's how Krishna sums up and ends his discussion on मी म्हटलं I just tried to tell, but in summary हा जो in summary गोपींचा हा जो विनोभाव आहे ही कृष्णाची हायेस्ट कृपा आहे. पॉइंट 1. दुसरा, दिसायला तो एक दुःखदायी परिस्थिती, अत्यंत दिसायला अत्यंत दयनीय दुःखदायी पेनफुल पोझिशन आहे दिसायला, पण ऍक्च्युअली इट इज द हायेस्ट रिलेशनशिप ऑफ द हायेस्ट मोस्ट स्ट्रॉंग अति डीप तीव्र भगवंतांचे भक्तीमध्ये आठवणीची ती सिम्पटम आहे. आणि हे कसं आहे, जसं गरम गरम उसाचा रस खूप गोड असतो, कॉन्सन्ट्रेटेड थोडासा, तो खूप गोड असतो पण तो गरम असल्यामुळे आपल्याला थोडा पिता पण येत नाही. हे एक्झाम्पल दिले, नॉट परफेक्ट एक्झाम्पल. सो गोपीचा जो विरभाव आहे इट्स लाईक अ कॉन्सन्ट्रेटेड स्वीट शुगर केन ज्यूस, पण तो दिसायला थोडासा हॉट वाटतोय पण तो खूप स्वीट पण आहे. हे एक्झाम्पल आहे, वी नॉट परफेक्टली मॅचिंग. सो हॅव, आणि म्हणतात की हीच त्यांची हायेस्ट भक्तीचं लक्षण आहे, माझ्या हायेस्ट कृपेचं हे लक्षण आहे की त्यांच्याकडे ही स्थिती आहे. सो अशा याचे डिस्कशन संपतंय. सो आपल्या त्या वृंदावन यात्रेच्या आत्ताच्या सिरीज पर्यंतचं हे डिस्कशन
झालं. समोर ह्याच्या पुढची जी सिरीज आहे ती राण्यांबरोबर कसं त्यांनी लाईफ काढलं कृष्णांनी, त्यांनी आता सांगितलं आहे एकमेकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता तेच आता द्वारकेत आपल्या पुढे द्वारका लीलामध्ये येणार आहे. पण आतापर्यंत वृंदावन लीला, मथुरा लीला, आता रुक्मिणी पत्र पाठवलं. आता तेच आपलं सिरीज मध्ये आहे, रुक्मिणी लेटर टू जो अभी बोलावायचे. सो आय थिंक वी शुड एंड, टाइम भी होत आलाय. सो थँक्यू. बिफोर ओके पॉज करून